माझी शेती आहे आणि डेपो ट्रान्सफर करण्याबद्दल माझे कनेक्शन कट केले आहे. वायर आणि तारा ते सगळे काढून घेऊन आता कमीत कमी 8 ते 1 वर्ष होत आला आहे. सुवर्णा अंकुश पसारे, राहणार आकुबाई पाडोळी. माझी शेती आहे. माझ्या शेती गट नंबर आहे 492 आणि डेपो ट्रान्सफर करण्याबद्दल माझे कनेक्शन कट केले आहे आणि त्याच्यासोबत तारा ते काढून सगळेच घेऊन गेलेले आहेत. आणि नंतर पुन्हा आता मग सगळं आमचं आता कमीत कमी नेऊन वर्ष होत आलं आहे. आणि नंतर आता ऊसती वाळून गेलेला आहे आमचा सगळा. आणि त्याच्यासाठी आता मग माझे 2 मुलं आहेत. मी विधवा असल्यामुळे आता मी काय करायचं. आणि तिथं आमच्या इथं गावातल्या काही लोकांनी आमचं सगळं म्हणजे असं हे मदत आम्हाला कोण करणार. कोणाकोणाला अर्ज केला आतापर्यंत म्हणजे धाराशिवला पण केला आहे आणि गावात केला आहे आणि कलेक्टर साहेबांना पण केलेला आहे. काय झालं मग पुढे? कोणीच आम्हाला हे जोडू देना गेले काही दखल देना गेले तर. आणि मग आता आम्ही काय करायचं. माझी 2 मुलं आहेत. माझा पण खर्च आहे. माझ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे. शेतात पाणी आहे का? शेतात आता पाणी आहे पण आता ते कट करून घेतलंय ना. मग त्याच्यामुळे आता कसं करायचं आम्ही म्हणून आम्ही आता आता सध्या सगळं आम्ही हीच करून टाकले. ऊस सगळा होता ते वाळून गेलेला आहे. मोडला होता ऊस. तर वाळून गेल्यानंतर त्याला ठेवून तर काय करायचं आम्ही. आता ऊस लावायला आम्ही सरिती वगैरे टाकून ठेवला सगळं. लाईट नाही आता. मग अर्ज करून थकली आता. आणि सरकार जर नाही काय आमच्या लाईट कनेक्शनचं नाही काय दखल देण्यात गेले ते 2-3 दिवसात मी माझ्या जीवाचं काय तर बरं वाईट करणार आहे. कनेक्शन नाही दिल्यास. मी लहू दत्तू पसारे, राहणार पाडोळी आकुबाई, तालुका जिल्हा धाराशिव. माझ्या वहिनीच्या शेतातील 2 एकर जमीन आहे. त्याचा गट नंबर आहे 492. त्या गट नंबर मधील डीपी ट्रान्सफर करण्यासाठी शेतकऱ्याने साईडच्या डीपी ट्रान्सफर करण्यासाठी माझं कनेक्शन कट करून त्यांचं कनेक्शन जोडलेलं आहे. तरी मी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव, कनिष्ठ अधिकारी कार्यालय धाराशिव MSB व MSB तेर उपकनिष्ठ अधिकारी साहेब आणि कामेगाव कनिष्ठ अभियंता यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. तरी त्यांनी माझ्या अर्जाची अनेक दखल घेतलेली नाही. मी वारंवार कामेगाव तेर व धाराशिव यांच्याकडे चक्रा मारून कंटाळा आलेला आहे. यांच्यासाठी मी वहिनीला घेऊन आज बी काल बी 2-3 दिवस सतत चक्रा मारल्या पण कोणीही तक्रार आमची घ्यायला तयार नाही. कंटाळून आकर शेवटी वहिनी कटाळून म्हणतात की मी आत्महत्या करते काय तर करते असं जीवाचं बरं वाईट करून घेते असं त्यांचं म्हणणं आहे. तरी शासनाने आमची विनंतीपूर्वक ह्या 2-3 दिवसात कनेक्शन जोडून देण्यात यावे. कनेक्शन न दिल्यामुळे आमच्या शेतातील ऊस गेल्या वर्षी 82 टन ऊस झालता. तेच खोडवर राखलेलं होतं पण कनेक्शन कट केल्यामुळे 2 एकर ऊस वाळून गेलेला आहे. ती ऊस वाळून गेल्यानंतर आम्ही त्याला रोटर करून सफाई करून दुसरी सरी टाकली ऊस लावावी म्हणून. तरी पण ही कनेक्शन देत नाहीत. आज रान तयार असून आम्हाला न ऊस लावता येतात पडीक जमीन ठेवावी लागली.